आज ऑगस्ट क्रांती दिनी 9 ऑगस्ट खरं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 9 ऑगस्ट 1942 या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वानं भारतातील इंग्रज सरकारला चले जावचा इशारा दिला होता। आज राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं 50 वर्षांपूर्वीच्या प्रथेप्रमाणे गवालिया टँक मैदानावरील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी नाना चौक येथील अग्निशमन केंद्राजवळून गिरणी कामगारांची मूक मिरवणूक काढण्यात येणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, काय सविस्तर माहिती आहे? खरं तर 9 ऑगस्ट 1942 या दिवसाचं स्वातंत्र्य लढ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे। आता सध्या काय माहिती आहे? मेघना, नक्कीच या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। काँग्रेस कडून सुद्धा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांच्याकडून गिरणी कामगारांच्या मुख मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काँग्रेसचे जे पदयात्रा आहे ती गिरगाव चौपाटीपासून ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत जाणार आहे। सुरुवातीला या ठिकाणी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल आणि यानंतर मणिभवन आणि ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला तिकडे अभिवादन करण्यात येईल। तर गिरणी कामगारांचा सुद्धा आज मुक मोर्चा आहे। गिरणी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या घरासाठी लढत आहेत, घरासाठी मागणी करत आहेत, मात्र कुठेतरी त्यांना घर मिळण्यात उशीर होतोय। त्यामुळे आज त्यांचा सुद्धा या ठिकाणी मुक मोर्चा असणार आहे। दरवर्षी गिरणी कामगारांकडे या मुक मोर्चाचं आयोजन करण्यात येतं, कारण आजच्या दिवशी इंग्रज सरकारला चलो जाओचा नारा जो आहे तो तत्कालीन काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी हुतात्म्यांनी दिलं होतं। यामध्ये महात्मा गांधी यांचं सुद्धा मोठं योगदान आहे आणि या ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन या सर्व हुतात्म्यांना काँग्रेस असेल किंवा एकूण गिरणी कामगार असतील यांच्याकडून अभिवादन करण्यात येणार आहे। मेघना, निश्चित धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।